लेग स्पिनर तू इमॅजिन करशील, 2 लेग स्पिनर एका टीममध्ये खेळतात. दॅट इज अ बिग अचिव्हमेंट ना. त्यांनी संघकाराला कॉटन बोल्ट केला आणि मी त्याला टॅप करायला गेलो की वेल बॉल, मी त्याला वॉनी बोलत वेल बॉल वॉनी. तर बोला त्याने असं मला टॅप केलं ओके, आणि असं बघितलं की जयवर्धनला तिकडनं येतोय, यू बॉलिंग दॅट इट. वॉनची सिस्टम म्हणजे वॉन ग्राउंडवर वेगळा होता आणि ग्राउंडच्या बाहेर वेगळा होता. ग्राउंडच्या बाहेर तो एकदम खतरनाक होता, म्हणजे अलग लेवल होता तो एकदम. म्हणजे मी असा माणूस नाही बघितला बी ऑनेस्ट, एवढा थोर असा. पण ग्राउंडच्या बाहेर तुमचा मित्र आहे तो. जिंकल्यानंतर मला आठवते आमची पार्टी सॉलिडच झाली. जिंकल्यानंतर आमचं पार्टी झाली. मला आठवतं मी जेव्हा ती ट्रॉफी घेऊन आम्ही वर आलो तर बघितलं सूर्य बाहेर आला होता. गेला तेव्हा सूर्य नव्हता. मला मुंबई क्रिकेटमध्ये जास्त चान्स नाही मिळाला. म्हणजे ते T20 आहे, आय सेड की चला रणजी ट्रॉफी नाही, पण T20 वन डेज ह्याच्यामध्ये मला चान्स नाही मिळाला. त्याचा एक आर्टिकल होता शेनवाचा की रवींद्र जडेजा आणि दिनेश साळुंके विल बी फ्युचर ऑफ इंडिया. रवींद्र इंडिया खेळला, आम्ही तिथेच राहिलो. माझ्या फोनवर रिंग झाली, प्रायव्हेट नंबर. तर मी बघितलं की प्रायव्हेट नंबर आहे. अरे मी कोण प्रायव्हेट नंबर आहे, ऑब्व्हियसली जे इम्पॉर्टन्स लोक असतात त्यांच्याकडेच असतो ना. तर मी बोललो बघूया कोण आहे. तर मी कॉल उचलला असं, आणि म्हणून समोरून आवाज आला मला की दिनेश साळुंके बोलतोय का. मी बोललो हां मी दिनेश साळुंके, मी राहुल द्रविड बोलतो. मला एक आठवतं सचिन सरांबद्दल की BKCला मॅच होती, BKCला प्रॅक्टिस होती, मुंबईत मॅच होती वानखेडेला. तर MIची अगोदर प्रॅक्टिस होती आणि मग आमची प्रॅक्टिस होती. तर मी मुंबईचा होतो म्हणून मी घरी गेलो होतो आणि मी मग BKCला गेलो. तर तिकडनं असे सचिन सर चालत आले. इथे किती फीस करतात, 4-4 लाख रुपये, 3-3 लाख रुपये, 2-2 लाख रुपयाची फीस आहे. आणि माझ्या अकॅडमीची फीस काय माहिती आहे का, 2,000 रुपये. तो एक शिवम कुमार म्हणून पोरगा आहे, आता SRHला खेळतो, चायनामॅन बॉलर आहे ना. तर त्याच्याबद्दल मी केलं होतं की ह्याला बघा म्हणून, हा सगळा टॅलेंटेड. काय माहीत नाही पुढे काय झालं. तो आता SRHला खेळतो. मी तर रेकमेंड करतो की हा प्लेअर सॉलिड आहे, ह्याला जरा बघा. आणि त्याच्यात तो क्लिक झाला तर त्याचं करिअरच झालं. एकदा 2 IPL खेळला तर करिअर होत होतं. वॉन्स आणि माझं रिलेशन खूप खास होतं, खूप खास. म्हणजे 2008मध्ये तो एवढा आमचं जवळीक होतं, मी खूप जवळ होतं आमचं. म्हणजे तो पार्टीमध्ये जाताना मला बघायला कुठे आहे, चल 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 चल, मग तो मला घेऊन जायचा. वॉन बोलला तू कुठल्याच ह्याला रणजी ट्रॉफी खेळतो दिनेश. तो दिन वेज ही कॉल मी बॅडमॅन सर, कधी बॅडी बोलाता, दिन बोलाता. तर मला बोलला की तू कुठल्या रणजी ट्रॉफी खेळतोय. तर मी बोला मी रणजी ट्रॉफी नाही खेळत आहे. तो काय बोलतोय तू, रणजी ट्रॉफी नाही खेळत आहे. आय एम सरप्राईज. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा भाग विशेष आहे कारण ज्यांनी IPL सुरुवातीपासून फॉलो केलेला आहे, म्हणजे जे मिलेनियल्स, जेन झी, जेन एक्स आपण काय काय म्हणतो, पण जे IPL 2008 पासून ज्यांनी फॉलो केलेलं आहे त्यांना एक नाव 100% माहिती असेल, आणि ते नाव म्हणजे 2008च्या IPLच्या राजस्थान रॉयल्सच्या संघाचा एक भाग असलेले दिनेश साळुंखे आज आपल्याबरोबर स्पोर्ट्स कट्टाला आलेले आहेत. तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला बरेच दिवस बोलवायचं होतं, पण फायनली आज आपण स्टुडिओत आलात गप्पा मारायला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर मला सांगा, म्हणजे दिनेश साळुंखे हे नाव ज्यांनी 2008चा पासून IPL फॉलो केलंय त्यांना माहिती आहे. जे आत्ता IPL फॉलो करत नाहीयेत पण पहिला सीझन करत होते त्यांनाही ते नाव माहिती आहे. तर आपण त्यावरती येऊच या. पण IPL 2008 होण्याच्या आधी तुम्ही काय करत होते? IPL 2008च्या अगोदर मी क्लब क्रिकेटच खेळत होतो मुंबईमध्ये. जे आपलं क्लब क्रिकेट चालतं मुंबईमध्ये, तिथे क्लब क्रिकेट खेळत होतो आणि कंपनी क्रिकेट खेळत होतो. या सगळ्या गोष्टी चालू होत्या माझ्या. मी तिथे पण परफॉर्मन्स चालत होता. आणि एक क्रिकेट स्टार करून कार्यक्रम होता TV वर, त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये मला मॅन ऑफ द सिरीज मिळालं होतं. आणि मग मला ते UKला त्यांनी पाठवलं होतं आणि तिकडे मी काउंटी खेळलो. काउंटी क्रिकेट खेळलो मी तिथे 1 वर्ष. लस्टेशरसाठी काउंटी क्रिकेट खेळलो. पण हे किती साली? 2007 साली. 2007 6 किंवा 7 आहे ती. 7 साली. पण तेव्हा म्हणजे मैदान क्रिकेटने डायरेक्ट काउंटी क्रिकेट खेळायचा चान्स मिळाला. पण तो म्हणजे हा भाग म्हणजे तो रियालिटी शो सारखा क्रिकेट रियालिटी शो होता तो. हो, क्रिकेट रियालिटी शो होता.
त्याच्यामध्ये पण तेव्हा फक्त तुम्हाला एकट्यालाच संधी मिळाली का अजून कोणाला संधी मिळाली? अजून एक होतं. आता कसं होतं ते हा. पब्लिक वोटिंगवर होतं आणि म्हणजे सिलेक्टर आमचे कोण होते, संजय मांजरेकर होते, रॉबिन सिंग होते, हो. कपिल देव सर होते, हा. ते होते. आणि मग ते लोकांनी मॅचेस ऑल ओव्हर इंडिया मॅचेस केल्या Conduct केल्या होत्या, हा. आणि त्याच्यातून 11 प्लेयर्स चूज केले होते. त्याच्या 11 मध्ये मी पण होतो आणि लकीली माझा चांगला गेला तो टुर्नामेंट होती ती चांगली गेली आणि मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. आणि मग त्यांनी जो पब्लिक वोटिंगवर जिंकला तो अगोदर गेला होता, पण त्यांना वाटलं की हा जास्त डिझर्व आहे म्हणून त्या लोकांनी मग मला परत पाठवला होता युकेला. पण तो अनुभव कसा होता, म्हणजे आपल्याला या माध्यमातून युकेला जायला मिळेल असं तेव्हा वाटलं होतं का आधी, का तो पहिलाच परदेशी प्रवास होता? परदेशी पहिल्यांदा विमानात बसलो, तो पण इंटरनॅशनल प्रवासच होता. आपण विमानात कुठे बसलो होतो, आपल्या मातीतलं क्रिकेट आणि तिथे एकदम हिरवगार मैदान, काउंटी क्रिकेट, थंड वातावरण, तो एक वेगळा अनुभव होता. पण ते काउंटी क्रिकेटला म्हणजे हे होण्याच्या आधी, म्हणजे हे तर लेदर बॉल क्रिकेट झालं बरोबर, पण लेदर बॉल क्रिकेटची सुरुवात कुठून झाली? कारण आधी म्हणजे चेंबूरच्या मैदानावरती खेळत असताना म्हणजे तर टेनिस बॉलच असणार, पण मग टेनिस बॉल ते लेदर बॉल कसं झालं? म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, मी जेव्हा आमच्या म्हणजे ते मी ज्याला कर्मभूमी मानतो गांधी मैदान, तिकडे खेळत होतो मी, टेनिस क्रिकेट खेळायचो. म्हणजे मी खूप असं बोलतात. पण एक दिवस आपल्या रेल्वेमध्ये काम करायचं, त्यांनी मला हे फाइंड आउट केलं की हा पोरगा खूप चांगला खेळतो. तर त्यांनी मला माझे जे लहानपणाचे कोच आहेत, म्हणजे ज्यांच्यापासून मी सुरुवात झाली, उदय सिंग भोसले म्हणून आहेत, ते माटुंग्याला शिकवतात. तर त्यांनी बोललं की तुम्ही एक काम करू, तुम त्यांच्याकडे जा म्हणून कोचिंगला. तर त्यांनी तेव्हा तर आपल्याकडे पैसे बिशे काहीच नव्हते, ट्रेनचा प्रवास पण फुकट. मग त्या सरांनी मला फुकट कोचिंग दिली. अच्छा. उदय सिंग जे आमचे भोसले सर आहेत, त्यांनी मला फुकट कोचिंग दिली आणि त्यांनी बघितलं स्पार्क आहे पोरामध्ये, मग त्यांनी ते कंटिन्यू केलं. त्याच्या पुढच्या म्हणजे जो समर कॅम्प आता जेव्हा होतं समर कॅम्प, तेव्हा कल्पेश कोळी, मी पहिल्याच वर्षी खेळलो कल्पेश कोळी आणि पहिल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज मिळाली मला. मग तो प्रवास सुरू झाला आपला. पण तेव्हापासूनच लेग स्पिन का आधी फास्ट बॉलिंग आणि मग त्याच्यावरून लेग स्पिन का आधीपासून लेग स्पिन? लेग स्पिन आणि बॅट्समन. लेग स्पिन आणि बॅट्समन पहिल्यापासून लेग स्पिन आणि बॅट्समन. कारण आमच्या आयडियालाच मिस्टर वॉन होते, त्यामुळे त्यांना फॉलो करून लेग स्पिनच करायचं. म्हणजे गांधी मैदानात खेळायचं तेव्हाही लेग स्पिनच टाकायचा? तेव्हा टेनिस बॉलला तर फास्ट बॉलिंग टाकायचो, हा. पण लेदरला लेग स्पिन टाकायचो. लेदरला पूर्ण लेग स्पिन टाकायचं. लेदरला लेग स्पिन आणि बॅटिंग. टेनिस बॉलला फास्ट बॉलिंग टाकायचो आणि लेदरला लेग स्पिन टाकायचो. तो तसा प्रवास सुरू झाला माझा. पण इंग्लंडला जाऊन आल्यानंतर त्याच बेसिसवरती मग नंतर पुढचा राजस्थान रॉयल्स झालं का, तेव्हा परत काही वेगळं झालं म्हणून 2008 सालचं राजस्थान रॉयल्स झालं? कसं झालं, त्या बेस थोडं 50 ते पण बेस होतंच. आणि त्याने ऑलरेडी मला बघितला होता की मी T20 मध्ये चांगला मारतो आणि लेग स्पिन टाकतो. तर एक प्रबोधन करून टुर्नामेंट होती आमच्या इथे गोरेगावला. क्लब क्रिकेट असतं, ए डिव्हिजन क्लब क्रिकेट असतं प्रबोधन. त्या क्लब डिव्हिजनच्या ह्याच्यामध्ये मी लगातार 2 मॅच मध्ये 2 100 केले होते. अच्छा, बॅटिंग मध्ये आणि लेग स्पिन मध्ये काय 7-8 विकेट काढलं होतं. ते ग्राउंड खूप छोटं होतं, तर ते पेपर मध्ये आलं आणि ते लकीली तेव्हाच एकदम शाईन झाले की हा पोरगा T20 ला चांगला मारतो, लेग स्पिन टाकतो, युजफुल आहे. तर तिथून मला त्या लोकांनी पकडलं. पण राजस्थान रॉयल्सने ट्रायल्सला बोलवलं तेव्हा? काय नाही, का ट्रायल्सला मला बोलवलंच नाही. मला फोन आला ऑफिस मधून की तू जरा ये, तुझ्याकडे काम आहे. सुशील करून माझा मित्र होता, त्याने मला फोन केला होता की तू ऑफिसमध्ये ये, तुझ्याकडे काम आहे. तर मी आपलं सर्च केलं काम मध्ये आणि तिकडे गेल्यावर मला त्या लोकांनी, अरे तू IPL खेळशील का, तुझे कॉन्ट्रॅक्ट माझ्या समोर झाले, इथं साईन कर. डायरेक्ट? हो, डायरेक्ट. आणि मी साईन केलं IPLचं कॉन्ट्रॅक्ट. तो क्षण खूप इम्पॉर्टंट होता. म्हणजे असं वाटलं नाही की आपण कधी विचारच केला नाही ना की आपण एवढ्या मोठ्या गोष्टी करू. आपण जो फाईट करत होतो क्लब क्रिकेट मुंबईसाठी खेळायला आणि सडनली IPL खेळलो, तो क्षण खूप महत्वाचा होता. पण म्हणजे तेव्हा कोण होतं राजस्थान रॉयल्सच्या ऑफिसमध्ये? का म्हणजे नॉर्मल कम्युनिकेशन झालं? आणि नॉर्मल कम्युनिकेशन झालं. तो जो आपला सुशील करून पोरगा मित्र होता माझा, तो राजस्थानला काम करायचा आणि तो क्रिकेट स्टार बरोबर होता. तर त्याला माहित होतं, तर त्यांनी मला कॉल केला आणि मग तिथून प्रवास सुरू झाला.
तिथून प्रवास चालू हो. झाला. मग त्याच्या आधी IPL च्या आधी कॅम्प झाला हो, तो त्याच्या आधी कॅम्प झाला आमचा 5 दिवस अगोदर. तुला एक किस्सा माहित नसेल, ऑस्ट्रेलिया आणि याच्याबरोबर मॅच होती माहितीये का वानखेडेवर. ते लोक ऑस्ट्रेलिया हारली होती 110. आपण- ऑस्ट्रेलिया आणि अच्छा, इंडिया. ते मुरली कार्तिक वाली हा match. मुरली One कार्तिक day. 102 ला ते लोक ऑल आउट झाले आणि तो एकदम त्या मॅचला मी त्याच्यासाठी उभा होतो मॅच वॉनला बघण्यासाठी, हा की आपला आयडियल आहे वॉनला बघावं. तर तेव्हा काय त्याचं आपल्याला बघणं मिळालं नाही. आणि त्याच्या पुढच्या 10 वर्षांनी आम्ही दोघं ड्रेसिंग रूम शेअर करतो. म्हणजे काय आहे ना लाईफ. तेव्हा मला आमची जेव्हा IPL च्या अगोदर एक मीटिंग झाली होती जर्सी लॉन्चला, हो. तेव्हा तो आला होता वॉनी. तेव्हा पहिल्यांदा भेटलो मी. ब्लॅक कपडे, सगळे ब्लॅक कपडे आणि असं सिगरेट पित आमचं चाललेलं की तो सांगत होता सगळ्यांना त्याच्या स्टाईलमध्ये, आपण असं करूया, तसं करूया, तसं करूया. आणि मला खूप भेटायची इच्छा होती. तो ड्रेसमध्ये मी त्याला असंच बघत बसलो होतो. काय बोलतोय, आपल्याला इंग्लिश कळत नव्हतं, एवढं आयडिया नव्हती, तर आपण बघतच बसलो त्याला. अरे आपण आता एवढा तू जेवढा बसला तेवढा तो सांगत होता आणि मी बघतोय त्याला. तो एक्सपिरियन्स सॉलिड होता रे. आणि मग मी बोललो, माझा जो CEO होता तेव्हा आमचा, त्याला बोलला मेरा पहचान तो करके दे. तुला ठीक आहे, तू मिला क्या वॉन से? मी बोला नाही मिला यार, तुला रुक जा. तो असं तो आमची मीटिंग झाली आणि असं बाहेर चालला होता. तुला शेन, दिस इज दिनेश, हमारा क्रिकेट स्टार का लड़का है, तुला ये बहुत अच्छा खेळतोय, तुला आपण बघूया ह्याच्यामध्ये बघूया, कॅम्प मध्ये बघूया. आणि तो पुढे चालला तेवढं तो काय बोला, अरे इसने मॉन्टी पनीसर को 2 6 मारा है. तेव्हा तो थांबला. अरे अच्छा, आपण याच्यावर वर्कआउट करूया बोलला. आणि मग तिथून आमचा कॅम्प झाला. त्या कॅम्पमध्ये त्याला माझी बॉलिंग आवडली, बॅटिंग आवडली आणि मग तसा मला टीममध्ये चान्स मिळाला. पण शेनवॉलला बॉलिंग आवडली. हो, शेनवॉलला बॉलिंग आवडली म्हणून तर आम्ही 2 लेग स्पिनर, तू इमॅजिन करशील 2 लेग स्पिनर एका टीम मध्ये खेळतात. दॅट इज अ बिग अचिव्हमेंट ना. बरोबर. वॉन सारखा माणूस असून तो टीम मध्ये खेळतो, मस्त वाटत. पण पहिल्या म्हणजे कॅम्प मध्ये काय म्हणजे, कारण तो सीझन होता हा. म्हणजे राजस्थान रॉयल्सला कोणीही संधी दिली नव्हती. हो. म्हणजे ऑप्शन झालं तेव्हा म्हणजे सगळ्या टीम्स बनल्या, तेव्हा राजस्थान रॉयल्स 6 7 8 राहणार असं सगळ्यांचा समज होता. आणि पहिली मॅच पण ती दिल्लीला खेळलो ना ती मॅच दिल्ली. तर त्या मॅच नंतर माहोल काय होता टीम मध्ये? शेनवॉनचं एक होतं की तो ना लोकांना मोटिवेट आणि हे खूप चांगलं करायचा आहे, लोकांना एकत्र घ्यायचा, हे घ्यायचा, तो चांगलं करायचा ते. तर त्या मॅच नंतर आम्ही जेव्हा हारलो, नंतर त्यांनी मीटिंग घेतली, नो वरीज बॉयज, की आपण याच्यापेक्षा बेटर करू शकतो, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण चांगलं करू शकतो. आणि त्यानंतर आम्ही हारलोच नाही, एकही मॅच हारलो नाही. त्यांनी कसं केलं म्हणजे यंगस्टरमध्ये हे बघितलं की कोण कुठे मला कामी येऊ शकतो, कोण कुठला टॅलेंट आहे, त्यानुसार त्यांनी त्यांचे रोल्स डिवाइड केले. पण आता जशी IPL ला जेव्हा कोणी डेब्यू करतो तेव्हा त्याला कॅप देतात, हे देतात, त्यावेळी पहिल्या मॅचच्या वेळी काय केलं होतं? आणि जेव्हा कळलं की आपण खेळणार आहोत आणि एवढ्या मोठ्या स्टेजला आपल्याला आता संधी मिळणार आहे, तेव्हा काय वाटलं आणि काय फिलिंग? नाही, आपलं तेव्हा कसं 12 वाजता मीटिंग होती, मला अजून आठवतं हॉटेलमध्ये. मला ऍक्च्युली खरं सांगायचं मला वाटलं नव्हतं की मला पहिलीच मॅच खेळायला मिळेल, खरं सांगायचं तर. 12 वाजताच्या मीटिंगमध्ये त्यांनी ते लिस्ट लावतात, मीटिंग असते 1-2 तासाच्या अगोदर. तर त्या मीटिंगमध्ये असं पहिलंच लांब लागलं, तर मी तुम्ही साळून घे, मी खेळतोय, म्हणजे ते साळून लिहायचा, साळून घे, तर मी खेळतोय, त्याने नाव वाचवलं, सगळं असं खेळतोय, तसं खेळतोय. मी इथे शेवरिंग होते, मीटिंग मध्ये चाललं होतं, पण मी असंच होतो, अरे काय आता आपण खेळणार आहे, हे खेळणार आहे. आणि हॉटेलमध्ये गेलो, मला हेच होत होतं की आपण पहिली मॅच खेळणार आहे. प्रेशर खूप होतो यार, एवढ्या मोठ्या स्टेजला आपण ते मैदानात खेळालो आणि कुठे ते एवढं मोठं स्टेज. मी इमॅजिन केलं जे आहे ते आहे, बिनधास्त खेळायचं, शेवटी देवावर सोडून द्यायचं, आपण आपलं 100% देऊया. आणि लकीली मी ती मॅच चांगली केली, म्हणजे काहीतरी 25 का 30 केल्या त्या बॅटिंगला. बॉलिंग वॉज ओके झाली होती, पण बॅटिंगला चांगलं केलं होतं. तो मॅग्रातला असं स्वीप बी मारला, पण ते कशी मॅग्राला पल्लू मारला. पण ती कशी मारली? अरे त्याचा पण एक किस्सा आहे. मॅग्राला बॉलिंग म्हणजे मॅग्राची बॉलिंग एकतर खेळायची आणि मारायचं पण.
आता कसं आहे, आपण मॅग्राथला बघितलाच होता एवढा मोठा बॉलर. अरे ऍक्च्युली कसं झालं, आम्ही आऊट, आमचे विकेट पटापट चालले होते त्या मॅचला आणि मी वरती बसलो होतो. दिल्लीचा ड्रेसिंग रूम वर आहे. मी काहीतरी 7-8 नंबरला 8 नंबरला बॅटिंग लावतो, तर मी वर होतो. तर मी ते वरून बघतोय, मी प्रेशरमध्येच होतो. तर मॅग्राथ आहे, खेळ सगळं सेवा विभाग. तर तो एक डेरेन लिमन करून एक आमच्यामध्ये होता प्लेअर, ऑस्ट्रेलियाला खेळला. तर त्यांनी बघितलं की हा पोरगा एकदम प्रेशरमध्ये आहे, तो त्याच्या स्टाईलमध्ये आला असं. वाई म्हणजे त्यांनी विचारलं की तू प्रेशरमध्ये आहे? म्हणलो हा यार. बोलो मॅग्रा बिग्रा सगळं आहे एवढे मोठे. तो काय बोलला असेल मला, बोलला की एवढं टेन्शन घेऊ नको, मॅग्राथ काय 120 टाकतो आणि तो त्या टप्प्यावर टाकतो, तर तू काय टेन्शन घेऊ नको. बोला बिंदास खेळ आहे. आता काय तो एवढा हे नाही. ऍक्च्युली त्यांनी मला हे करायसाठी, प्रेशर रिलीज करायसाठी सांगितलं. त्यांनी सांगितलं आणि मी बघ त्या बॅटिंगला गेलो, उभा राहिलो. म्हणजे एक विटोरेची ओव्हर खेळली आणि मी उभा राहिलो आणि समोर मॅग्राथ आला बॉलिंगला. 19वी ओव्हर आला होता आणि मी जेव्हा बॅटिंगला गेलो ना, तर माझ्या डोक्यात त्याचेच शब्द फिरत होते की काही नाही, काहीच नाही, 120 आता तो 110 टाकतो आणि तो यॉर्करच टाकणार. ते माझ्या डोक्यात फिरत होते. तो जसा लँडला असा वर आला, मी खाली बसलो आणि त्याला मी तो ह्या मारला. म्हणजे ते शब्द माझ्या डोक्यात फिरत होते आणि ते लागून गेला शॉट. तसं झालं. पण तेव्हा फिलिक आणि परत आल्यावरती मग काय झालं? सगळे खुश. अरे मॅग्राथला तू असा मारतोय, एक ऑर्डिनरी म्हणजे आपण तो कायच नाही ना. तू जर मॅग्राथला असं छक्का मारतोय तर लोक सरप्राईजच होणार ना यार. तर एकदम ते सगळे जण असे होते आमचे. ती मॅच चांगली होती बॅटिंगला. मी विटोरीला पण मारला होता, मॅग्राथला पण मारला होता. चांगली होती मॅच. नंतर मग त्याने आम्हाला जे बूस्ट केलं ना, की तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे मी अजून बघितलं नाही. लोक आपल्याला भले अंडरडॉग समजतात की आपण 8 नंबरला जाऊ, 10 नंबरला जाऊ, पण मला इथे ही टीम अशी वाटते की ती लोक जिंकू शकतात. आणि मग तिथून आम्ही एकही मॅच नाही हरलो आमची. कारण टीम्स पण सगळ्या यंगस्टर्सची होती. रवींद्र जडेजा होता, स्वप्नील असनोडकर होता, भरपूर युसुफ पठाण होता, मुनाफ पटेल होता, सिद्धार्थ त्रिवेदी होता. सगळे यंगस्टरच होते ना. कोण असं खाली वॉन आणि वॉटसन पण यंगस्टरच होता तेव्हा. वॉटसन पण यंगस्टरच होता. वॉनच फक्त एक खेळलेला आणि डॅरेन लिमन. कामरान अकमल पण होता आणि सोहेल तन्वीर. त्या पाकिस्तानी प्लेयर्स अलाउड होते. त्यांच्याबरोबर कसं होतं इक्वेशन त्यावेळी? हे आमचं चांगलं होतं. माझं टीम मध्ये जेवढे होते ना त्यांच्याशी सगळ्यांशी चांगलं होतं. कारण आपलं, मला कसं मस्ती मजाक बोलायला खूप आवडतं, तर त्याच्यामुळे माझं त्यांच्याशी पण चांगलं होतं. पण त्या मॅच जेव्हा तुम्ही मग जिंकायला लागलात, मग तेव्हा कंडिशन्स प्रमाणे दोन लेग स्पिनर खेळवायचे का नाही प्रत्येक वेळी ठरवलं जात असेल, तर ती प्रोसेस कशी होती? आणि मग तेव्हा म्हणजे ती जयवर्धनेच्या विकेटचं पण कशी मिळाली ते पण? मला ऍक्च्युली त्याचं जे मला माहित नव्हतं. त्यांनी पुस्तकात माझं बद्दल लिहिलंय. माझा एक सिंगापूरवरून स्टुडंट यायचा, तर त्यांनी मला सांगितलं की सर आपका वॉन के जो किताब है उसमें आपको एक पेज में मेंशन किया है सब जो. देन दिखा यार मेरे को पता नहीं था. तो मी ते वाचलं असं की जयवर्धनेला येतो, कवचला मारतो, हे करतो. मग मला नंतर स्ट्राईक झालं की यांनी अगोदरच प्लॅन करून ठेवला होता की जयवर्धन आला की मग दिनेशला बॉलिंग द्यायचा. कारण त्यांनी असं लिहिलं होतं की माझं स्पीड आहे आणि मी स्पीडमध्ये वळवतो आणि जयवर्धनाला कव्हरच्या वरतून मारायला आवडतं, तो 20 सालात आऊट होऊ शकतो. मला आठवतं त्यांनी संघकाराला कॉटन बोल्ट केला आणि मी त्याला टॅप करायला गेलो की वेल बॉल. मी त्याला वॉनी बोलत वेल बॉल वॉनी. तर बोला त्याने असं मला टॅप केलं, ओके, आणि असं बघितलं की जयवर्धन तिकडनं येतोय, यू बॉलिंग दॅट नेट. मला तो बोलला की यू बॉलिंग दॅट नेट. मी पहिला बॉल टाकला, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ पडला, त्याने असा खेळला. दुसरा टाकला, थोडा मिस झाला. आणि तिसरा शॉट टाकला परत त्यांनी, म्हणजे शॉर्ट ऑफ लेंथ, तर त्याने असा केला. आणि चौथा मी तो स्टेपवरून असा मारा गेला आणि लकीली तो बॉल फिरला आणि तो स्टंप झाला. तर त्यांनी त्याचं डोकं किती होतं, म्हणजे त्याचा खूप प्लॅन होता की ह्या बॅट्समनला हा बॉलर असा होईल, त्या बॉलरला तो बॅट्समन होईल. बॅट्समन त्याचा खूप अभ्यास असायचा खूप.
मॅचच्या अगोदर खूप म्हणजे ते यश मिळालं ते काही फ्लूक नव्हतं, त्याच्यात लोक पूर्ण नव्हतं. विचार होता. विचार होता, ऑब्विसली विचार होता. कारण तुम्ही बघितलं असतं तर जयवर्धने कसं कवचला मारतो, स्टेप आउटहून मारतो ना, आणि त्याने बघितलं असेल ना माझा स्पीड आणि स्पिन आहे, त्यात तो फसू शकतो, आणि तसंच झालं. कारण एवढ्या मोठ्या बॅट्समनला आउट करणं आणि मॅग्राथला 6 मारणं म्हणजे ते दोन्ही गोष्टी आयुष्यभरासाठी लक्षात राहतील अशा झाल्या ना. पण तो मॅग्राथचा तो अजूनही कोण भेटला तरी मला बोललं जातो कसं मारला तो. पण शेनवॉनची शिस्त कशी होती टीम मध्ये? तो वन कसा आणि होता, वन मॅन आर्मी होता का बाकी सपोर्टला पण त्याच्याबरोबर? बाकी सपोर्टला पण होते ना. डेरेन बॅरी करून एक होता. डेरेन बॅरी आमचा कोच होता. हम्म. सुपर होता तो, पण मस्त होता. ते डोकं ते ब्रिलियंट होता तो डोकं. डेरेन बॅरी होता आणि वॉन होता. सुपर कोचिंग करून डेरेन बॅरीनी तर आम्हाला रोलच देऊन ठेवले होते. म्हणजे माझा आता एक्झाम्पल, माझा रोल काय होता टीममध्ये की पॉवर प्लेमध्ये 1-2 ओव्हर टाकायचा आणि एंड ऑफ द ह्याला मारायचं. हम्म. म्हणजे टुर्नामेंटच्या आधी रोल दिलं होतं सगळ्यांना. प्रत्येकाला रोल स्पेसिफिक लिहून दिलं होतं की तू असं असं कर, तुझा हा रोल आहे टीम मध्ये, की तुला हे करायचंय. आणि तशी practice पण हा, करायची. तशी प्रॅक्टिस. मग त्यामुळे काय आपलं मेंटली आपण झालं होतं की आपल्याला हेच करायचंय. पण शिस्त कशी होती आणि त्याचा काय फटका पडला? वॉनची शिस्त म्हणजे वॉन ग्राउंडवर वेगळा होता आणि ग्राउंडच्या बाहेर वेगळा होता. ग्राउंडच्या बाहेर तो एकदम खतरनाक होता, म्हणजे अलग लेवल होता तो एकदम. म्हणजे मी असा माणूस नाही बघितला, बी ऑनेस्ट. एवढा थोर असा. ग्राउंडच्या बाहेर तुमचा मित्र आहे तो, एकदम मित्र. म्हणजे त्याला कधी असं वाटलंच नाही की मी लेजंड आहे. एवढा फ्री राहायचा तो, म्हणजे मुलांबद्दल एकदम बिनधास्त बोलायचा, खेळायचा. पण तो ग्राउंडवर गेला तर डिफरंट होता. ग्राउंडवर एकदम डिफरंट, एकदम प्रोफेशनल, एकदम म्हणजे शिस्तवान, प्रोफेशनल, आणि सगळं प्लॅन करून टाकायचं. आणि ग्राउंडच्या वेगळा पार्टी बॉय, तुला जे करायचं ते कर बिनधास्त. त्याचं असंच होतं. मॅचमध्ये तुला कार्डेट बसून द्यायचं, मॅचच्या नंतर तुला जे करायचं ते कर. त्याला काय अडवायचं नव्हतं त्याचं. त्यामुळे पोरं एकदम रिलॅक्स राहायचे. चांगला परफॉर्मन्स केला सगळं. रवींद्र जडेजाला काय बिघडवलं? रवींद्र जडेजाला कुठं बिघडवलं त्यांनी, तर त्याला तर वरती आणलं त्यांनी. नाही, उशिरा आला प्रॅक्टिसला. त्या बस मध्ये मी पण होतो. अच्छा, तुम्ही पण होता? मी पण होतो बस मध्ये. मी होतो, रवींद्र होता आणि युसुफ पठाण होता. हा. ते काय नाही, आम्हाला त्यांनी स्विमिंग, जे फिजिओ होते त्यांनी स्विमिंग करायला सांगितलं होतं की तुमचं सगळं झालं ना, रात्री स्विमिंग करा. तर आम्हाला विचारलं बसमध्ये की कोणी कोणी स्विमिंग नाही केली. मी युसुफ आणि मी माझं खूप क्लोज होतो, आता पण आम्ही क्लोज आहे. तर आम्ही ऑनेस्टली बोललो की आम्ही नाही केली. तर जडेजाला मला त्यांनी बसमधून उतरवला की जा म्हणून. बसमधून उतरवलं? हा, बसमधून उतरवला. म्हणजे स्टेडियमला जाणाऱ्या बसमधून उतरवलं? हा, उतरवला. तुम्ही आणि प्रॅक्टिस कुठे झालं? हे जयपूरला त्यांनी उतरवला की आता तुम्ही तुमच्या पद्धतीने या. हा. मग तुम्ही कसे गेलात? आम्ही चालत गेलो. युसुफ पठाण आणि रवींद्रच्या मागे पब्लिक. तर आम्ही चालत आलो स्टेडियमला 10-15 मिनिटं. हॉटेलला का स्टेडियमला आता आठवत नाही. हा. हॉटेलला असेल वाटतं, हॉटेलला असेल. हा. तुम्ही चालत आला? हो, आम्ही चालत आलो. हो का? हो, मी होतो, युसुफ होता आणि जडेजा होता. आणि आम्ही ऑनेस्टली बोललो ना आम्ही की गेलं. तर तो बोलला ठीक आहे, मग तुम्ही चालत या. आम्ही आलो चालत. पण म्हणजे एवढी डिसिप्लिन प्रत्येकाला, म्हणजे बघा तेव्हा जे सगळे यंगस्टर होते आणि ते सगळे वॉनला खूप मानायचे. आता पण तुम्ही बोला वॉनला मत, कारण प्रत्येकाचं आयुष्य चेंज करण्यामागे तोच सीझन होता 2008चा. रवींद्रचा बोला, युसुफचा बोला, तो सीझन तोच होता ना. तिथे सगळ्यांचं आयुष्य चेंज झालं. ते सगळे त्यांना खूप मानतात, आता पण मानतात. आता आम्ही जेव्हा फायनलला गेलो, आमची राजस्थान रॉयल्स फायनलला आली होती, तेव्हा आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो, वॉनीसाठी. वॉनी डेथ झाली होती ना वॉनीची काहीतरी, हो हो, त्याच्या नावासाठी आम्ही तिथे गेलो होतो फायनलला. सगळे होते, युसुफ होता, मोहम्मद कैफ होता, सगळे होते आमचे. सगळे रिस्पेक्ट करायचे वॉनीला. पण आता 2008ला फायनलच्या आधी काय माहोल होता टीम मध्ये? म्हणजे तुम्ही त्या पहिली मॅच जी दिल्लीला झाली तिथून ते डी.वाय. पाटीलला मुंबईला फायनलला तुम्ही आलात, तेव्हा संघात काय माहोल होता? रिलॅक्स्ड होता? रिलॅक्स तो वॉलचं एक होतं की तो म्हणजे जे प्लेयर्स आहेत त्यांना खूप रिलॅक्स ठेवायचा. खूप रिलॅक्स म्हणजे असं
प्रेशर नावाची चीजच द्यायचा नाही. तो प्रत्येक प्लेअरला पकडायला की मी तुझ्याकडून ही अपेक्षा करतो, मला तू हे करून दे आणि तू माझा मेन प्लेअर आहे, तू मला करून देणार. एवढा कॉन्फिडन्स जर तुला कोणी दिला तर त्यामुळे काय प्रेशर नव्हतं. मला तर आठवत नाही आम्ही फायनलच्या आधी प्रेशर नव्हतं, कारण आमचं मॅच झाली की आम्ही हे करायचो, पार्टी करायचो. असं पहिलं बघितलं मी की मॅच जिंकलो की आमच्या कॅप्टनच बोला लेट्स गो पार्टी, आणि पार्टी करून परत मॅच जिंकायचं, परत पार्टी मॅच असं घेऊन फायनल पण जिंकलो. पण तुम्ही 2008ला सीझन मध्ये झोपला होतात का? मला नाही आठवत, दुपारी झोपलो असेल, रात्री तर कमी झोपला मी. रात्री तर कमी झोपलो. मला आठवतं सेमीफायनल होती तेव्हा ते त्या आमचा जो हेड कोच होता त्याला सांगायला लागला की आज पार्टी नको करायची. तुला आज झोप्या उद्या मोठा गेम आहे. आमचा जो वॉनचा होता ना तो एकदमच, तो प्लेअरला रिलॅक्स ठेवायचा रे एकदम. कारण त्याला माहित होतं की मला कुणाकडून काय काढून घ्यायचं आहे ते एकदम त्याला, आणि त्याचं प्लॅन वेल सेट असायचा मॅचच्या आधी. तो अगोदर मॅच खेळून मला असं वाटायचं, नंतर मी आता रिअलाइज केलं की तो अगोदर मॅच खेळून बसायचा त्याच्या डोक्यात की कोणाला काय आणायचं. मॅचच्या आधी मॅच खेळून बसायचा आणि खूप हुशार अलग लेवल होतं, खूप हुशार. म्हणजे मी एवढा असा हुशार माणूस नाही बघितला क्रिकेटमध्ये, एवढं नॉलेजेबल. इंटरेस्टिंग. पण जिंकल्यानंतर मग किती दिवस पार्टी झाली तेव्हा? जिंकल्यानंतर मला आठवते आमची पार्टी सॉलिडच झाली. जिंकल्यानंतर आमचं पार्टी झाली. मला आठवते मी जेव्हा ती ट्रॉफी घेऊन आम्ही वर आलो तर बघितलं सूर्य बाहेर आला होता. गेला तेव्हा सूर्य नव्हता, आणि आम्ही जेव्हा पार्टी ट्रॉफी घेऊन आला तेव्हा सूर्य बाहेर आला होता. म्हणजे अलग लेवल होती ती पार्टी, एकदम अलग लेवल. म्हणजे मला अजूनही आठवतं सूर्य दिसला मला, अरे आई चल सूर्य दिसला. मग तिथे आम्ही ट्रॉफीचे फोटो काढले. आठव पार्टी सॉलिड झाली होती आमची. एकच दिवस झाली पण क्लास झाली पार्टी. पण तेव्हा 2008च्या सीझन मध्ये पार्टींचा पण भयंकर माहोल होता ना. तेव्हा पार्टीच होती, क्रिकेट आणि पार्टी, बाकी दुसरं काय नव्हतं. प्रत्येक पार्टी ठेवायची. आता बघ ना तू, आम्ही मॅच खेळलो की रात्री पार्टी असायची. रात्री मॅच झाल्यावर मॅच झाली की पार्टी. मग काय तसं आंघोळ करायचं की पार्टी. म्हणजे ते 2008चा माहोल वेगळाच होता. वेगळाच होता, एक अलग लेवल होता तो. मला अजून आठवतं असं की आपण एखाद्या ड्रीम प्लेस मध्ये गेलोय खेळायचं आणि फक्त पार्टी करायला. वेगळा माहोल होता तो, मजा आली तेव्हा. पण मग IPL खेळून परत आल्यावरती घरच्यांची, फ्रेंडची काय रिॲक्शन होती की म्हणजे IPL ला खेळायला जाणं एक भाग आहे, जिंकून येणं परत दुसरी मोठी गोष्ट झाली. IPL कसं झालं, आता एक वर्ष अगोदर आपण मुंबई क्रिकेट खेळत होतो पण एवढा कोण नोटीस करत नव्हतं. आपण परफॉर्मन्स करत होतो पण काय कोण एवढं नोटीस नव्हतं. पण IPL खेळून आलं की सगळे आपल्यावर असे कॅमेरा लावून बसले होते की हा कोण आहे, कसा करतो, त्याचा परफॉर्मन्स काय करतो. आपण थोडं तरी केलं तरी पेपरमध्ये यायचं. खूप लोकांचे आपल्याकडे लक्ष खूप केंद्रित झालं लोकांचं, आणि एक जबाबदारी आली उलट की आपल्याला व्यवस्थित राहायला लागेल, परफॉर्मन्स करायला लागेल. त्या गोष्टी सगळ्या आल्या कारण सगळे लोक आपल्याकडे बघायचे ना, ते रिस्पॉन्सिबिलिटी आली. पण मग त्याच्यानंतर मैदान क्रिकेटमध्ये जास्ती संधी मिळाल्या किंवा मुंबई क्रिकेटमध्ये चान्स मिळाला का? तसं नाही झालं. माझं तसं नाही झालं. मला मुंबई क्रिकेटमध्ये जास्त चान्स नाही मिळाला. म्हणजे जे T20 आहे, आमच्या की चला रणजी ट्रॉफी नाही, पण T20 वन डेज याच्यामध्ये मला चान्स नाही मिळाला. त्याचा एक आर्टिकल होता शेनवॉनचा की रवींद्र जडेजा आणि दिनेश साळुंके विल बी फ्युचर ऑफ इंडिया. रवींद्र इंडिया खेळला, आम्ही तिथेच राहिलो. कारण त्याच्या स्टेटनी त्याला बॅक केला ना, तो खेळला. मी जर खेळलो असतो T20 वन डे, म्हणजे मी मुंबईला जवळजवळ 25 वर्ष खेळलो पण T20 नाही खेळलो, वन डे नाही खेळलो, रणजी ट्रॉफी नाही खेळलो, आणि असंही नाही आपण परफॉर्मन्स करून आपल्याला एकही मॅच नाही मिळाली मुंबईकडे. ते थोडंसं खंत वाटतं की आता मी बघतो की कोण कोण रणजी ट्रॉफी खेळतंय, कोण T20 खेळतंय. ते आपल्याला एक खंत वाटते की जरा आपण मुंबईसाठी खेळलो पण की T20 चला रणजी ट्रॉफी नाही ॲटलिस्ट T20 तरी मिळायला पाहिजे, एवढं तर आपण डिझर्व होतो. IPL पण पण खेळलो, आणि एका टीम मध्ये 2 लेग स्पिनर खेळतात, वॉन आणि मी. त्याला काहीतरी वाटलंच असेल ना. तू जर एवढ्या मोठ्या लीग मध्ये टीम मध्ये खेळताय आणि इथे येऊन तुम्ही स्क्वॉड मध्ये पण नसतो. ते एक थोडंसं मला रिग्रेट आहे की
बॉम्बेला एक तरी मी खेळायला पाहिलं होतं, एक तरी मॅच आहोत, ते थोडंसं आपल्याला समाधान वाटलं असतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण 2008च्या सीझन नंतर 2009ला साऊथ आफ्रिकेला झालं. हां. म्हणजे 2008ला तर म्हणजे तुम्ही म्हणजे इंग्लंडला गेला तर इंटरनॅशनल फ्लाईट आणि ते पहिल्यांदा ते तर हा. झालंच असेल. पण 2008च्या IPLच्या वेळी तर दिवस रात्र विमानातच प्रवास होता. हां. त्याच्यानंतर 2009ची डायरेक्ट साऊथ आफ्रिकेला हो. झाली. तिकडचा अनुभव कसा होता आणि तिकडे इंजुरी कशामुळे झाली? ॲक्च्युली तिथे मला आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा इंजुरी झाली होती शोल्डरची, आणि त्याच वर्षी माझं शोल्डरचं ऑपरेशन पण झालं होतं. एक इंजुरी झाली होती, मला थ्रो करताना थोडा त्रास व्हायला. तेव्हा माझी ॲक्च्युली चूक झाली, मी सांगायला नव्हतं पाहिजे की मी इंजर्ड आहे. ते मग तो माहोल बनला की अरे हा थ्रो नाही फेकू शकत, मग त्यामुळे मी बाहेर आलो. अच्छा, पण तेव्हा टीमनी सपोर्ट केला? म्हणजे ते आपण वाचतो की काय टीम सगळ्या काळजी घेतात आणि ऑपरेशन आणि हा, सगळं टीमने राजस्थान रॉयल्सनीच माझा सगळं खर्च केला. शोल्डरचं जेवढं पण माझं सर्जरी झाली, हे झाली, सगळं राजस्थान रॉयल्सने. सगळं राजस्थान Yes, राजस्थान रॉयल्स. म्हणजे जे आपण म्हणजे आम्ही वाचतो ना पेपरात बातम्या की हा इंजर्ड झाला, या फ्रँचायझीज त्याची नाही, काळजी नाही, घेतली, सगळं. तसं होतं. होतं तसं. माझं राजस्थाननेच खर्च केला सगळा. इव्हन ऑपरेशन नंतर आमचे जे फिजिओ होते जॉन ग्लास्टर, तो माझ्याबरोबर असायचा. हो का? रिकव्हरी त्यांनी सगळी करून आणि ते दिली. कुठे झालं ऑपरेशन? इथे माटुंगेला झालं होतं, त्याने इंडिया. तेव्हा इंडियातच झालं होतं. पण तेव्हा पण त्यांनी जॉन ग्लॉस्टर आणि या सगळ्यांना पाठवून सगळं फॉलोअप हो, करून follow. म्हणजे फ्रँचायझी त्या लेवल पर्यंत जाऊन प्लेयर्स साठी हो. एवढं सगळा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देते. पण त्यानंतर पण मला आठवतं फोन पण मला आलं होते, कसं चाललंय तुझं, व्यवस्थित चाललंय का, ते सगळं विचारत होते. ते लोक काळजी घेतात, ती गोष्ट खरी आहे की काळजी घेतात. माझ्या इंजुरी नंतर रिहॅब जॉन ग्लॉस्टरनी केलं, त्यामुळे मी लवकर मैदानात आलो, म्हणून परत परफॉर्मन्स करायला लागलो. पण राजस्थान रॉयल्सनी 2008 नंतर 2011 पर्यंत कंटिन्युअस मी टीम मध्ये असायचा. ठेवलं. पण मग हा. नंतर मॅनेजमेंट बदलल्यामुळे चान्सेस कमी मिळत गेले का, कशामुळे कमी मिळत गेले का, कंडिशन्समुळे? ऐकत 3 वर्ष तर आमच्या टीम मध्ये शेन वॉन होता, हो, बरोबर. रवींद्र जडेजा होता आणि युसुफ पठाण. पठाण. तर ते 3 स्पिनर होते ऑलरेडी, त्यामुळे मला थोडा कमी चान्सेस मिळाले. पण मग जेव्हा आता 12-13 साल जेव्हा बाहेर होतं तेव्हा पण मैदान क्रिकेट आणि कंटिन्युअस चालू होतं आणि हो. आणि तेव्हा एअर इंडियाचं पण चालू होतं. चालू होतो. मी एअर इंडियाला खेळायचो, 5 वर्ष खेळलो एअर इंडियाला. पण एअर इंडियाला कशामुळे सिलेक्शन झालं होतं? ते IPLच्या आधीच झालं होतं. नाही, ते IPLच्या आधीच झालं होतं. ते स्पोर्ट्स आपलं रियालिटी शो होता ना, तेव्हाच त्या लोकांनी मला बघितलं होतं. मी त्यांच्याबरोबर एक मॅच होती आमची, एअर इंडिया वर्सेस ते जे आम्ही अच्छा, जे सिलेक्ट झाले होते ते 11 जणांची मॅच होती, त्याच्यात मला मॅन ऑफ द मॅच मिळालेलं. तेव्हा प्रवीण सर पण खेळायचे, प्रवीण आंबरे सर, समीर दिघे होता. हे सगळे मुंबईचे प्लेअर होते ते. नाही, इंटरनॅशनल प्लेअर होते तेव्हा. हो बरोबर ना, प्रवीण आमचे समजले तर हो, international तेव्हा. होते. पण तेव्हा मी त्यांच्यासमोर चांगलं केलं होतं. मग मला एअर इंडियाबद्दल मग त्या लोकांनी विचारलं आणि मग मी एअर इंडियामध्ये गेलो. मग 2014ला IPL ऑप्शनला संधी मिळाली नाही आणि तेव्हा अशी फेज आली होती की विचार चालला होता की नाही आता क्रिकेट खेळायचं. हो. आणि मग पण मग काय, मग परत 2015 कसं झालं? नाही, 2014ला 13 पासून मी ट्राय करत होतो. ते लोक मला ट्रायल्सला बोलवायचे. पॉवर प्ले में बॉलिंग दाखव, मिडल ओव्हरमध्ये दाखव, म्हणजे स्लॉग ओव्हरला दाखव, फिल्डिंग दाखव, बॅटिंग दाखव, फिटनेस दाखव. आम्ही 2014ला सगळं परफेक्ट करून गेलो होतो. फिटनेस पण आता मी थोडा मोठा आहे, पण एकदम लीन झालो होतो. 85-80वर माझं वजन गेलं होतं. खूप लीन झालो होतो, खूप मेहनत केली होती आणि खूप मला असं वाटतं की यावर्षी करायचंच आपल्याला. बॉलिंगमध्ये माझं चांगलं चाललं होतं, परफॉर्मन्स करतो आणि मी त्यांच्या प्रत्येक ट्रायल्सला चांगलं केलं होतं की मला वाटलं आता यावर्षी होईल, कारण सगळ्या ट्रायल्समध्ये आपण चांगलंच केलं. बॉलिंग पॉवर प्लेमध्ये टाकली, ह्याच्यामध्ये टाकली आणि मला खूप बघितलं त्याचं. वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये, हो. वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये ताऊन सुलाखून घेतला आणि ऑप्शनला झालं नाही, ऑप्शनला झालं नाही. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की वेळ आलेली आहे, आपण थोडंसं शांतता पाळावी, शांतता घ्यावी. आणि लकीली मी पुण्याला चाललो होतो, एक टुर्नामेंट खेळायला चाललो होतो. म्हणजे असेच बॉम्बेतले सगळे टॉप प्लेयर असतात,
ते आम्ही त्याला मंडळ बोलतो. मंडळाची टुर्नामेंट खेळायला चाललो होतो आणि मला आठवतं मी एक्सप्रेस क्रॉस केला होता की तिथं होतो, तर लकीली फोन माझ्या हातात होता आणि मग माझ्या फोनवर रिंग झाली, प्रायव्हेट नंबर. तर मी बघितलं की प्रायव्हेट नंबर आहे. अरे मी प्रायव्हेट नंबर आहे, ऑब्व्हियसली जे इम्पॉर्टन्स लोक असतात त्यांच्याकडेच असतो ना. तर मी बोललो बघूया कोण आहे. तर मी कॉल उचलला असा आणि म्हणून समोरून आवाज आला मला की दिनेश साळुंखे बोलतोय का. मी हा मी दिनेश साळुंखे, मी राहुल द्रविड बोलतोय की आम्ही तू खूप मेहनत केलीस, हे सगळं केलं, आम्ही तुला बघतो, तू खूप हार्ड वर्किंग करतोय आणि चांगला खेळतोय, तुझ्याकडे आहे सगळं टॅलेंट, तर तू अजून मेहनत कर आणि बघू आपण मग पुढे. असं बोललं नाही की घेणार म्हणून, आपण बघू 15ला, पण तू करत राहा, गिव्हअप करू नको. आणि मग तेव्हा माझं सडनली डोक्यात विचार आला, जर दुनियातला बेस्ट बॅट्समन जर तुला कॉल करतोय आणि तुझ्याशी जर असं बोलतोय, म्हणजे तुझ्यात काहीतरी स्पार्क आहे. मग मी परत 2015ला कमबॅक केलं. म्हणजे जर अशा मोठ्या माणसाचा फोन आला तर तुम्ही मोटिवेट होणारच. ती काहीतरी असल्याशिवाय ते लोक थोडी फोन करणार तुम्हाला. 2015ला राहुल द्रविड बरोबरचा अनुभव कसा होता? राहुल द्रविडचा सरांचा अनुभव म्हणजे कसा होता, ते त्यांच्याबरोबर ते एक तर कमी बोलतात, खूप कमी, आपलं डिस्कशन खूप कमी व्हायचं, पण एकदम डिसिप्लिन आहेत ते, एकदम बोलतात ते की आहे ते जे आहे ते आहे, बोलतात की भाई तुला असं करावं लागेल, असं करावं लागेल. ते असतात ना क्रिकेट एकदम फोकस, ते तसे आहेत, एकदम डिसिप्लिन आहेत. कोच पण ते चांगले आहेत, राहुल द्रविड कोचिंग पण चांगली करतात. ते एकदम ते त्यांच्या ह्याच्यात असतात की एकदम डिसिप्लिन आणि हे सगळं असतात. ते आता त्यांच्याबद्दल आपण ते बोलतात तेव्हाच आपण बोलायचो त्यांच्याशी ना. आपण डायरेक्ट बोलणे एवढी हिंमत नसायची, म्हणजे तो ऑरा आहे असा की ऑरा आहे ना की एकदम स्ट्रिक्ट आदमी, आपण एवढं बोलायला कसं जाणार. तेव्हा जे बोलायचं तेव्हाच आपण बोलतो. पण 2015ला म्हणजे 2008ची किंवा 2011 पर्यंतची राजस्थानची टीम आणि 2015ची म्हणजे सगळ्याच फरक झाला होता ना. म्हणजे वॉटसन एक परत होता, पण बाकी सगळे नवीन होते ना सगळे. मग त्याच्यापैकी कोणाबरोबर? मग मी वॉटसन बरोबर जास्त असायचो. वॉटसन बरोबर जास्त बोलणं माझं त्याच्याशी होतं. आणि आमचे जे जुबिन सर होते, जुबिन बरोचा, त्याच्याबरोबर जास्त वेळ काढायचो मी. जुबिन बरोचा आणि क्रिकेट स्टारमध्ये आमचे जे कोच होते जुबिन बरोचेच होते. अच्छा, जुबिन बरोचा. हो, जुबिन बरोचा म्हणजे अलग लेवल माणूस आहे तो. त्याच्याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कठीण आहे, सोपं आहे. म्हणजे बोलू किती असं बोलतं. तुला एक किस्सा सांगतो त्याचा. आपल्या सांताक्रूजला एक हॉटेल आहे माहिती आहे तुला, ब्रिज खाली, त्याचं नाव नाही आठवत मला, ब्रिज खाली एक हॉटेल आहे, रॉयल करून असं का हॉटेल आहे. त्यांनी तिथून जे पळत नेलं होतं ते मरीन लाईन्स, आपलं इस्लाम जिमखाना आहे ना, तिथपर्यंत धावत नेलं होतं आम्हाला. इमॅजिन दॅट. आम्ही धावतोय, म्हणजे धावणं म्हणजे ब्रिजवरनं जायचं, चौपाटी बिपाटी फिरून असं त्यांनी 45 मिनिट्समध्ये तिथं नेलं. तिथं 3 तास माझ्याकडून बॉलिंग टाकून घेतली. एवढं धावून गेल्यावर 3 तास माझ्याकडून बॉलिंग टाकून घेतली. म्हणजे क्रिकेट स्टारमध्ये जुबिन बरोचा जो माणूस आहे ना, त्यांनी थोडंसं माझं आयुष्य चेंज केलं. म्हणजे बॉलिंगमध्ये ते फोकस आणला, क्रिकेटमध्ये डिसिप्लिन आणलं, मेंटली खूप मागे होते माझं. आताही मागे आहेत ते खूप. म्हणजे ते क्रिकेट स्टारमध्ये मला हे करायचं, 3 तास बॉलिंग, 2 तास बॉलिंग. दिवसात मी तुला माहिती आहे 5 तास बॉलिंग टाकायचो. क्रिकेट स्टार जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये सकाळी स्पॉट बॉलिंग 3 तास आणि 2 तास बॅट्समॅनला बॉल टाकतो. एक वेळ असा आला की आपण थकलोय, फक्त मेंटली टाकतोय बॉलिंग, एकदम थकलो. जुबिन सरांचा खूप हात होता माझा. म्हणजे जे ॲक्युरेसी आता जी बॉलिंगची आहे ना, त्यांच्या मागे मी खूप त्यांना मानतो की त्यांनी माझं खूप आयुष्य चेंज केलं. आम्ही जेव्हा क्रिकेट स्टारला मी असंच गेलो होतो. बघ ना, काय किस्सा सांगतो तुला. एक माझा एक मित्र होता, मित्र आहे ऍक्च्युली, भट करून एक पोरगा होता, भट. तर त्याच्या भावाला ते क्रिकेट स्टारच्या सिलेक्शनला जायचं होतं, मला नव्हतं जायचं. अच्छा, मला जायचं नव्हतं क्रिकेट स्टारच्या शोला. तर त्यांनी त्याच्या भावाला घेऊन जायचं होतं. तर तो बोला तू जा ना कैसा भी करके. अरे मी बोला मैं नहीं जाएगा यार. मेरा रात्री 11 वाजता फोन आला, अरे जा अच्छा आहे वैसा. मी बोला यार ध्यान दे ना काय कोण. तर काय माझ्या मनाला बोला अरे चल जाऊया. तर त्याला जायचं होतं, तो सिलेक्ट नाही झाला, मी सिलेक्ट झालो. त्याच्या मागे पण जुबिन सरांचा किस्सा आहे. त्यांनी ना त्या लंच ब्रेक झाला
आणि आपलं मी लंच ब्रेकमध्ये एका बॅट्समॅनला बॉलिंग टाकत होतो, त्याने तिथे बघितला मला, सिलेक्शन ट्रायल्सला नाही बघितला, अच्छा. त्या लंच मध्ये बघितला. त्या लंच पासून ते त्यांनी आतापर्यंत जो मला पकडून ठेवलाय ना, तो सोडतच नाही. म्हणजे त्या माणसाचं किती हे आहे ना, बघ ना, त्यांनी त्या लंच मध्ये माझ्याकडे काय बघितलं मला नाही माहित, मला माहित पण नाही हा बघत होता, पण त्या लंच मध्ये त्यांनी जे बघितलं, तिथून जे त्यांनी मला पकडलं, ते आतापर्यंत म्हणजे सगळ्या गोष्टीत ते मला हे करतात. आता वैभव सूर्यवंशीच्या मागे तेच आहे. तेच आहेत. वैभव सूर्यवंशी काय आता किती आहे, आपलं जयस्वाल त्यांना जुरेळ यांना मागे खूप ते प्लेयर्स घडवण्याबाबतीत ते त्यांना एक बघतात ना, ते त्यांना आयडिया येते की कुठला प्लेअर कुठे आहे का. म्हणजे आमचा फिटनेस म्हणजे ते असा घ्यायचा ना, फिटनेस अनबिलिव्हेबल फिटनेस होता. म्हणजे ते एवढा फिटनेस करायचं ना आम्हाला, आणि त्याने आम्हाला त्या सिच्युएशनसाठी रेडी केलं. ते बोलतात ना की जर तू हार्ड कंडिशनमध्ये तू ट्रेनिंग केली तर तुला हे सगळं नॉर्मल वाटतं. मग त्याने आम्हाला जे हार्ड ट्रेनिंग करवली, आता नॉर्मल वाटतं. आता तू बोलशील मला बॉल टाक, तर मी त्याच टप्प्यावर टाकेल, कारण मी 5 तास बॉलिंग टाकली ना त्याच्यावर. हो, त्यामुळे मेंटली एवढं टफ झालो की बॉलिंग टाकावं होतं. त्यामुळे आताही कुठे भेटले तरी आमचं तेच किस्से सांगत असतात तुम्ही सरांना. कधी त्या हॉटेलच्या ठिकाणी गेलो की मी असं फोटो काढतो आणि त्याला पाठवतो की बघा किती आपण पळालो. आणि मी माझ्या म्हणजे घरातल्या लोकांना सांगतो ना, की मित्रांना घरातल्या की मी इथून तिथपर्यंत पिळालो होतो. कोण एकही नाही करत, विश्वासच नाही करत कोण. आता बघतात, अरे मला नाही वाटत तो पळाला असेल, त्यावेळेला मी पळालो होतो आणि तिथे नंतर 3 तास बॉलिंग पण टाकली होती. वेगळे दिवस होते. मी क्रिकेट स्टारच्या दिवसाला माझ्या आयुष्यातला ड्रीम पिरियड मानतो. ड्रीम म्हणजे ना, तिथे मी तयार झालो ऍक्च्युली क्रिकेट स्टार मध्ये. बॉलिंग बोला, बॅटिंग बोला, तो मेंटली ते हे बोला. आपण पहिल्यापासून तर मैदानी क्रिकेट होतो, त्यामुळे काय नाही, पण तो पिरियड जो होता ना, तो गेम चेंजर होता. आणि त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये मला जुबिन सर भेटले आणि त्यांनी सगळं बदलून टाकलं. पण मग IPLच्या वेळी अशा कुठल्या मोठ्या प्लेअर बरोबर काही आठवणी आहेत का? सचिन तेंडुलकर असू दे किंवा काही असू दे, की प्रत्यक्ष भेटणं झालं का? मला एक आठवतं सचिन सरांबद्दल की BKCला मॅच होती, BKCला प्रॅक्टिस होती, मुंबईत मॅच होती आमच्याला. ते MIची अगोदर प्रॅक्टिस होती आणि मग आमची प्रॅक्टिस होती. तर मी मुंबईचा होतो म्हणून मी घरी गेलो होतो आणि मी मग BKCला गेलो. तर तिकडून असे सचिन सर चालत आले बघा, मी चालत आले तर मी त्याला असंच बघत बसलो होतो. मग ते इथे आले, मला बोलते हॅलो हॅलो. ते मला किस्सा आठवतो, त्याचं जसं बोलणं नाही झालं, तो किस्सा आठवतो मला. BKCला ते आता BKC वेगळे आहे, तेव्हा वेगळी होती. त्या साईडला ते सगळं वॉशरूम आहे सगळं. तेव्हा ते असे आले 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 हॅलो हॅलो. मग त्याला आपलं एवढं क्रेज होतं सचिन सर. तो किस्सा आठवतोय, बाकी सगळा बरोबर होता. बाकी आता राजस्थानचे प्लेयर्स अजून टच मध्ये आहेत सगळे. वॉटसनला आता मी लेजंडली खेळायला गेलो होतो ना, तेव्हा भेटलो होतो. तेव्हा आम्ही तुमचा रॅपो तो झाला होता, म्हणजे व्यवस्थित भेटलं. इसू पठाणशी मी टच मध्ये आहे. इसू पठाण माझं जरासा काळ चांगला आहे, तर त्याची आहे टच मध्ये. आमचं मेसेज होता. पण 2015 नंतर मग जेव्हा झालं की आता हे नाही, मग त्याच्यानंतर बाकी टॅलेंट स्काउट आणि याच्यामध्ये किंवा अकॅडमी हे कधी चालू केलं? मी आणि असा एक थिंकिंग होतं की 2008ला मी बोललो ना की आम्ही जिंकलो आणि मी घरी गेलो आणि मला झोप म्हणजे 5 मला आठवत नाही 6 वाजता मला जाग आली. तर मी बाहेर आलो मैदानात. तर ते आमच्या गांधी मैदानात आलो, तर मला तेव्हा माझ्या डोक्यात तो विचार आला होता की आपल्यासारखे असे किती लोक आहेत की त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे, कोचिंग मिळत नाही आहे, गरीब मुलं आहेत, आपल्यासारखे मिडल क्लासवाले आहेत, त्यांना तर एवढे पैसे भरू शकत नाहीत. मग त्या बेसवर मी 2015मध्ये अकॅडमी चालू केली. गरीब आताही बघशील ना, माझ्या अकॅडमीमध्ये खूप गरीब असे आहेत मुलं की आता लोक इथे किती फीस करतात, 4-4 लाख रुपये, 3-3 लाख रुपये, 2-2 लाख रुपये अशी फीस आहे. आणि माझ्या अकॅडमीची फीस काय माहिती आहे का? 2000 रुपये.
म्हणजे माझ्या अकॅडमीमध्ये रिक्षा चालवणारे आहेत, घरी काम करणारे आहेत, अशी लोकांचं आहे. त्यांचं ड्रीम पूर्ण करतं आणि आपलं पण घर चालतं. तर दोन्ही गोष्टी होतात. मी जास्त पैशासाठी काम नाही केलं, आपलं एक सोशल वर्कचं काम करतो. आणि टॅलेंट स्काउटचं टॅलेंट स्काउटचं मला यावर्षी मी राजस्थान रॉयल्सला आता केलं टॅलेंट स्काउटचं. मी MP केलं, मध्य प्रदेश केलं, मुंबई केलं, परत आंध्र प्रदेश केलं, व्हायझॅगला ते केलं. खूप टॅलेंटेड आहे मला. MP मध्ये खूप टॅलेंटेड लोक वाटली. 2-3 मुलं आता त्यांच्यातले IPL खेळतातच आहेत. 2-4 मुलं मला खेळतात. MP मला जरा आणि दिल्लीवाले सॉलिड खेळतात. व्हाईट बॉल क्रिकेट सॉलिड खेळतात. आपल्या इथे व्हाईट बॉल क्रिकेट थोडं कमी आहे, पण तिथे व्हाईट बॉल क्रिकेट सॉलिड पोरं खेळतात. म्हणजे पहिल्या बॉलला 6 मारतात बॅटिंगला आल्यावर येईल. तर मला थोडं वेगळं वाटलं तेव्हा. तो स्काउटिंगला पण असं नाही की आपण एक प्लेअर बघितला ना स्काउटिंगला. MP ला माझं असं झालं होतं, माझं पहिलीच स्काउटिंग होती MP ला. हां, तर मी MP ला बघितलं मध्य प्रदेशच्या लीगमध्ये की हा पण एक प्लेअर शॉर्ट लिस्ट केला ना की दुसरा अजून एक प्लेअर होता, तो पण सॉलिड करायचा, त्याला आपण शॉर्ट लिस्ट करायचं. मग जसं जसं टुर्नामेंट बघत गेलो ना आपण फायनलपर्यंत आपल्याला सगळं आयडिया येते की कोण प्लेअर कसं आहे, कोण कसं आहे. तेव्हा मला एक चांगला एक्सपिरियन्स आहे आता स्काउटिंगचा. म्हणजे आपल्याला काय माहिती, देवाने आपल्याला हे दिले, पण आपल्याला 2-4 बॉलमध्ये कळतं की प्लेअर कसं आहे. तो एक शिवम कुमार म्हणून पोरगा आहे, आता SRH ला खेळतो, चायनामॅन बॉलर आहे ना. तर त्याच्याबद्दल मी केलं होतं की ह्याला बघा म्हणून, हा सगळा टॅलेंटेड प्लेअर. काय माहित नाही पुढे काय झालं. तो आता SRH ला खेळतोय. टॅलेंट हे वेगळंच आहे ना, म्हणजे याच्यामधनं हे पण बाकीच्या ठिकाणी जाता पण येतं, प्लेयर्स बघता पण येतात आणि परत शोधणं पण होतं. हे सगळंच हो, ऍक्च्युली इंटरेस्टिंग जॉब आहे ना. बघ ना, आता बघायला गेला तर एखाद्या मुलाचं आपण करिअरच बनवतो की ना, आहे ना. आता तू मला आवडलास तर मी रेकमेंड करतो की हा प्लेअर सॉलिड आहे, याला जरा बघा. आणि त्याच्यात तो क्लिक झाला तर त्याचं करिअरच झालं. एकदा 2 IPL खेळला तर करिअरच होतं. म्हणजे क्रिकेट स्टार मध्ये जशी सुरुवात झाली तसेच आता वेगवेगळे क्रिकेट स्टार शोधण्याचं काम चांगलं झालं. आता वेगवेगळे क्रिकेट स्टार शोधतो, मजा येते. पण असं वाटतं की आपण कुठेतरी समाजाला परत हे करतोय की आपण जे घेतलं आता ते आपण परत पेड करतोय, असं ते फील येते आणि मजा येते. पण वेगवेगळे टॅलेंट बघायला मिळतात. अरे खूप टॅलेंटेड लोक आहेत भाई. क्रिकेट आता खूप अलग लेवल झालं. टॅलेंटेड लोक बघायला मजा येते. अशी मुलं बघायला मिळतात ना की अरे बाप रे, काय खेळतात यार क्रिकेट. अलग लेवल. आपण जे खेळत होतो आणि आता क्रिकेट खूप फरक आहे. पण या सगळ्या मध्ये एवढ्या वर्षांमध्ये घरच्यांचा सपोर्ट कसा होता, काय होतं? आमच्या घरचे तर आता माझा जो मोठा भाऊ आहे तो आहे, माझी बायको, आता सगळे आमच्या घरात क्रिकेटच वेळ होतं, त्यामुळे क्रिकेटचं सपोर्टच होता सगळे. माझा मोठा भाऊ पण खेळायचा, मधला भाऊ पण खेळायचा, मी पण क्रिकेट खेळायचे. हो, क्रिकेटच खेळायचं ना आमच्यात. माझी मुलगी पण खेळते आता क्रिकेट. माझा पुतण्या खेळतो, हर्ष साळुंखे. त्याने आता रिसेंटली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगलं खेळला. करतोय तो पण चांगला करतोय. सगळ्या घरातच क्रिकेटचं आमच्या घरात क्रिकेट, ईट क्रिकेट, स्लीप क्रिकेट आहे. IPL बघ, क्रिकेटच चालू असतं आमच्या घरात, बघतच असतं क्रिकेट, ते थांबत नाही. इंटरेस्टिंग. आता आपण मस्त गप्पा झाल्या, तर मला वाटतं शेवटच्या शेनवॉनची जेव्हा बातमी आली तेव्हा काय वाटलं? शेवटचा प्रश्न. हो, ऍक्च्युली मला आठवतंय मी कोचिंगला सकाळी होतो 6:45-7ला. तर मला ऑस्ट्रेलियावरून फोन आला होता एका रिपोर्टरचा. हा, मला आठवतंय ऑस्ट्रेलियाचा वरून एक फोन आला होता मला की अरे असं असं न्यूज झाली आहे की वॉन गेला म्हणून. अरे मला नाही माहिती काय, मला तर कळतंय की तू फोन केला म्हणून, तर तुझं रिॲक्शन काय त्याच्यावर. तर मी बोललो जोपर्यंत मला कन्फर्म कळत नाही मी कसं रिॲक्शन करणार. नाही बोलतो ही 100% आहे, असं आहे झालंय बोलला. तर मी बोललो सॅड न्यूज आहे बोललो. माझ्यासाठी तर सॅड न्यूज आहे, कारण तो तर माझा आयडल होता, त्यामुळे माझ्यासाठी तर सॅड न्यूज आहे बोललो. आणि त्याला 2 दिवस तर जसं की एक वेळ आपण त्याला लांब होता पण मेसेज करायचो, फोन करायचो. आता तो करू नाही शकत आपण. भले तो 3 दिवसांनी रिप्लाय करायचा मेसेजचा, पण करायचा रिप्लाय नाही. रिप्लाय करा. आजही माझ्याकडे त्याचे मेसेज आहेत, रिप्लाय करायचा तो मला. ती कळालं की आता आपण ह्याच्या पुढे त्याला रिप्लाय नाही करू शकत, बोलू शकत नाही, याला मेसेज नाही करू.
तेव्हा 1-2 दिवस मला खूप वाईट म्हणजे सॅड फील झालं होतं की यार खरंच कारण मला त्याच्याबद्दल खूप आपुलकी आहे. कारण मला आठवतंय मी 2000 बोललो ना की 14ला मला आठवत नाही आता 12 का 14ला तुला एक किस्सा सांगतो मी. आम्ही असंच लॉनमध्ये बसलो होतो. ते पहिल्यांदा ते कसं प्लेयर्सला चांगलं म्हणजे स्क्वॉडमध्ये नसेल तर ते तो नवीन ट्रेड आला होता की घरी पाठवायला. हो हो हो. माहिती आहे का तुला? ते हो, नवीन आला माहिती होता. आहे, हा माहिती आहे. ट्रेड आला होता की घरी पाठवा. हो. तर त्या मला मी चांगलं की तो काय बोलला तर आम्ही मीटिंग झालं मी झालं तो की जो भी करेगा अच्छा त्याला आम्ही घेणार मग. आणि मी तो जो कॅम्प होता तो सुपर केला होता रे. मला वाटलं की आता मी होईल. पण मग त्यावेळी त्यांनी मला घरी पाठवलं आणि अशी मीटिंग होती. तर सगळे आमचे कोचेस बिचेस सगळे होते. सगळे बसलेले मोठे लोक. तर त्यांनी मला असं बोललं असं तर मी त्याला समोर तो बसला होता. मी त्याला बोललो होतो तू कशाला खेळतोय, तू आता रिटायर्ड झालाय, सगळं झालंय, तुझं संपलंय, मला खेळू ना, मला मी यंगस्टर आहे. हो असं मी बोललो होतो त्याला की तू आता बस झालं, असं किती वर्ष खेळणार तू, मला खेळू दे, मला अपॉर्च्युनिटी भेटू दे, वेन यू गोईंग रिटायर्ड. आजूबाजूचे लोक होते ते असेच होते. समजा शांतता झाली होती. आणि मग तो तिथून उठला आणि माझ्या खांद्यावर हात असा आला. मला काय बोला, आय अंडरस्टँड युअर फिलिंग. म्हणजे तो किती मोठा माणूस होता है ना. तो बोला की मला तुझी फिलिंग कळते पण तुझा पण दिवस येईल बोलला. डोंट वरी, कीप वर्किंग. आणि मग तो गेला तिथून. त्यामुळे एक चांगला माणूस गेला ऍक्च्युली, टॅलेंटेड. रिॲक्ट नाही झाला काही. रिॲक्ट इमॅजिन कर ना, ते मीटिंग मध्ये सगळे शांत होते. एवढा मोठा माणूस आहे, तू त्याला कसं बोलू शकतो. माझं लेवल फ्रस्ट्रेशन थोडं जास्त होतं त्यामुळं मी त्याला बोललो. पण एखादा असता तर चल निघ, तू कोण आहे झाला. पण तो आला आणि बोला की तुझा दिवस पण येईल, डोंट गिव्ह अप. ही मोठी गोष्ट आहे ना. तो ह्याला तर बोलतात लेजंड. बरोबर बोला ना तुला. मोठा माणूस तर ह्याला तर बोलतात की एका माणसाचे फिलिंग समजते. कारण तो पण त्याच आपल्यासारख्या दोनमधून स्ट्रगल करत होता. तेव्हा थोडासा सॅडनेस फील झाला की अरे आता आपण पेशन्स पण नाही करू शकत. हा किस्सा म्हणजे एकदमच म्हणजे त्याचं पण मोठेपण दाखवतं आणि सगळ्याच गोष्टी. पण तुला माहिती आहे का, वॉन्स आणि माझं रिलेशन खूप खास होतं, खूप खास. म्हणजे 2008 मध्ये तो एवढा आमचं जवळीक होतं, मी खूप जवळ होतो आमचं. म्हणजे तो पार्टीमध्ये जाताना मला बघायला कुठे असेल मग तो मला घेऊन जायचा. कुठेही जाता असताना त्याच्याबरोबर असायचा मी. क्रिकेट पासून ते सगळ्या गोष्टी तो मला शिकवायला की असा दिनेश कुठे आहे, तो मला दिन बोलायचा. दिन वेअर इज दिन. आणि तो आमचं जेल होतं एकदम. म्हणजे मी तुला आठवतं साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा घरी चाललो होतो तर मी त्या मीटिंगमध्ये असा मला कळालं की मी आता घरी चाललो. तेव्हा मी असा रडत होतो ना. तो आला समोर आणि मला हाक केला. मला तो गेटपर्यंत सोडायला आला की ठीक आहे चल, नो प्रॉब्लेम, मी टचमध्ये राहतो, तुला करतो. मग ते घरी पोचल्या त्यांनी मला मेसेज केला, आर यू रीच. म्हणजे एवढं आमचं जवळ होतं, खूप खास होतं आमचं. मग तेव्हा असं वाटलं की अरे काय वाईट गोष्ट झाली. मी त्याला 2000 मी जेव्हा कमबॅक केला तेव्हा मला आठवतं ना, मी त्याला मेसेज केला होता की आय एम बॅक इन रॉयल्स. तो सेड यू डिझर्व इट. म्हणजे खरोखर म्हणजे अजून एक आम्ही मला आठवतंय स्वप्नील असनोडकर होता. स्वप्नील असनोडकरला कधी हा किस्सा होता. आम्ही तिघे होतो, मी स्वप्नील आणि वॉन. स्वप्नील असनोडकरांना मी बोललो तर येतच नाही ते येतील, ते थोडं तर रिझर्व आहे, ते येतील, हळूहळू येतील ते. त्याला विचारा किस्सा. मग माझ्यासमोर मी स्वप्नील आणि शेन होतो. तर त्याने मला विचारलं शेन वॉनने की तू कुठल्या स्टेटला रणजी ट्रॉफी खेळतो. तर मी बोललो अरे मी भाई रणजी ट्रॉफी. वेळ दिसतंय. दुसऱ्या स्वप्नीलला आता लक्षात असेल की नाही, पण स्वप्नील माझ्या बाजूला होता, मला अजूनही लक्षात. तर वॉन बोला तू कुठल्याच ह्याला रणजी ट्रॉफी खेळतो दिनेश. तो दिन वेज कॉल मी बॅटमॅन, कधी बॅडी बोलायचा, दिन बोलायचा. तर मला बोला की तू कुठल्या रणजी ट्रॉफी खेळतोय. तर मी बोला मी रणजी ट्रॉफी नाही खेळत आहे.
तो क्या बोलतोय तू, रणजी ट्रॉफी नाही खेळत आहे, आय एम सरप्राईज. तो बोला मला काय करायला लागेल तुला रणजी ट्रॉफी खेळायला. बोलो टॉक टू द सचिन. म्हणजे तेव्हा मी एवढा गाढव, मी बोललो की सचिनच आपल्या सचिन सरच आपल्या याच्यामध्ये आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी बोला. तो बोला ठीक आहे, मी डेफिनेटली बोलणार ती गोष्ट. आणि ती गोष्ट मी विसरून गेलो. आम्ही मॅच जिंकलो, सगळं झालं. आणि मी त्याने जो टी शर्ट घातलेला त्याच्यावर ते बोला की मी तुला टी शर्ट देतो साईन करून. मी बोला ठीक आहे. तो टी शर्ट घ्यायला गेलो मी. तर आमचा एक फोटो पण व्हायरल झाला होता, असं दोघे गळ्यात हात घालून होतो, माझ्या डीपीवर आहे ते फोटो. तर तुम्हाला मी निघालो, भेटलो बोला तू मला चांगला कर, व्यवस्थित कर. आणि मी निघालो. तर थोडा पुढे गेलो, दिनेश मला बोलवलं, बोला की मी सचिनशी बोललोय तुझ्याबद्दल. तर त्याच्या पुढे काही झालंच नाही. मग तो त्या गोष्टी बघायला की हा रणजी ट्रॉफी खेळायला पाहिजे, थोडा चांगला पुढे जायला पाहिजे. तो एक मोठ्या भावासारखं होतं ऍक्च्युली बघायला गेलं तर. लेजंड कमी आणि मोठ्या भावासारखं होतं. आपण कधीही मेसेज कर, रिप्लाय यायचे. बोले 3 दिवसांनी काय नाही, कधी कधी 4 दिवस रिप्लाय करायला. बरोबर. 2008 पासूनचा आता 2026 पर्यंतचा सगळा प्रवास तुम्ही एकदम मनापासून उलगडून सांगितला. पण आमची अशी इच्छा आहे की अजून 1-2 वर्षांनी जेव्हा त्या टॅलेंट स्काउटमध्ये तुम्ही अजून 2-4 टॅलेंट हे कराल, तेव्हा आम्हाला टॅलेंट स्काउटची प्रोसिजर सांगायला परत एकदा तुम्ही कट्ट्यावरती गप्पा मारायला नक्की या. आज तुम्ही इकडे आलात, मनापासून बोललात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कट्टेकरांनी सुद्धा सांगावं की त्यांना हा एपिसोड कसा वाटला, दिनेश साळुंखेंबद्दल त्यांची कुठली आठवण असेल, शेन वॉर्नबद्दल कुठली आठवण असेल तर तीही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा एपिसोड कसा वाटला हेही जरूर कळवा. आता मात्र या एपिसोडमध्ये आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मला इथं बोलायला.